कुमार पुजारी साहेबांच्या प्लॉटवरती आपण एस पी ॲग्रोटेकची जी वेगवेगळी दर्जेदार ओरिजिनल जैविक उत्पादने दिलेली आहेत ते उत्पादने दिल्यामुळे सुरुवातीला पानगळ झाल्यानंतर चौकी निघाल्यानंतर कळीचा स्ट्रोक खूप मोठा निघाला. त्यानंतर मादी कळींचं प्रमाण जास्त निघालं, त्यामुळे सेटिंग भागाला भरपूर झालं. सेटिंग झाल्यानंतर परत आपण वेगवेगळ्या ड्रीपमधून प्रॉडक्ट 060 0072 052 34 त्यानंतर आता नवीन कंपनी एक लॉन्च केलेला प्रॉडक्ट आहे SP43 नावाचा. हे प्रॉडक्ट दिल्यामुळं ह्यांचं सेटिंग जे आहे ते बंचेसमध्ये झालं. आपण बघू शकता सेटिंग बंचेसमध्ये झालेलं आहे. सेटिंग बंचेस झाल्यानंतर परत आपण नंतर ह्याला खालनं लिक्विड ग्रेड जे आहे NPK रेंजमधली ती सगळी दिल्यामुळं साईज चांगली झाली आणि साईज चांगली झाल्यामुळे वजन आपल्याला चांगलं मिळणार आहे, ॲव्हरेज मिळणार आहे. आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर बघितलं तर बागेवरती सगळीकडं आता काय होतंय, सध्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे रासायनिक भरपूर वापरायची. मानसिकता वापरायची रासायनिक असल्यामुळे रासायनिकचं काय होतंय, जमिनीचा पोत खराब होतोय, सेंद्रिय कर्ब खराब होतोय, जमिनीत असणारे वेगवेगळे जीव जीवाणू जे आपल्या डोळ्याला दिसत नाही सूक्ष्म जीवाणू असतात ते जीवाणू डॅमेज होतात, गांडूळ सगळे मारतात. मग हे सगळं जे जीवाणू प्रकार NPK वगैरे जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो अति रासायनिकच्यामुळं जमिनी नापीककडे जाते, आपटीचं प्रमाण कमी होतंय, येणारं पीक क्वालिटीचं येत नाही आहे. आपण पुढं जर हे येणारं उत्पादन जर समाजामध्ये लोकांनी खायला दिलं तर ते लोक त्यामध्ये वापरलेलं वेगवेगळं केमिकल जे आहे, आता खूप जबरदस्त कोराजिन वगैरे जर आपण जे म्हणले औषध, ही खूप विषारी औषध आहे ती, हे त्यामध्ये भेटल्यामुळे गेल्यामुळे पिशीत आपल्या माणसाचे ते औषध सगळे गेले, माणसाचं आयुष्यमान कमी होतंय, लोक खूप आजारी पडतात, अख्खे सगळे दवाने सगळे माणसाने भरलेले आहेत. तर ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर जैविक शिवाय पर्याय नाही. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड म्हणतात. तर मग आपण ह्या अनुषंगाने आता केंद्र शासन काय म्हणतात, केंद्र शासनाचा सुद्धा रोल असाच आहे की तुम्ही रासायनिक जास्त वापरू नका, सगळं ऑर्गॅनिककडे वळा, जैविक खेती करा. मग आपण केंद्र शासनाचा रोल पूर्ण फॉलो करतोय. आपली SP ॲग्रोटेक बारामती जी कंपनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट रजिस्टर असणारी कंपनी, सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल सगळे फॉलो करते. त्यानुसार लॅबमध्ये रिसर्च करून कंपनीने वेगवेगळे संशोधन करत त्यावर डेमो घेऊन आपण अशी क्वालिटीचे प्रॉडक्ट बनवले आहेत. आणि ते प्रॉडक्ट ओरिजिनल ऑर्गॅनिक असल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला वाढतोय, अपटेकचं प्रमाण चांगलं वाढतंय, पांढरी मुळी चांगली डेव्हलप होती. या पांढरी मुळी डेव्हलप झाल्यामुळं झाडाला रोग असल्या परिस्थितीत कुठलाच येत नाही. सेटिंग चांगलं होतं, साईज चांगली होती, कलर चांगली होती आणि त्यातून जे निघणारं उत्पादन आहे ते चविष्ट अप्रतिम निघतंय. आणि आपण पुढे जे समाजाला खायला देणार आहे त्याला पण अमृतच देणार आहे. त्यामुळं SP ॲग्रोटेक सध्या SP ॲग्रोटेकची प्रायोरिटी अशी आहे की शेतकऱ्याला क्वालिटी चांगली द्यायची, त्याच्या जमिनीचा पोत. बरं आपण जर वेगवेगळं रासायनिक जर उत्पादन वापरलं तेवढ्यापुरता झटका देते ते आणि नंतरच्या पिकाला परत प्रॉब्लेम येतोय, जमिनीचा पेर सगळं डाऊन होतोय. आता तुम्ही पानगळ असेल किंवा कळी असेल ही सेटिंग करण्यासाठी औषध सांगितलं तुम्ही जैविक. मुळात असं आहे की आपल्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा फटका डाळिंबागाला बसत असेल तो तेल्या किंवा डागाचा. बरोबर. त्यासाठी कोणतं औषध कंपनीचं उत्कृष्ट ठरतंय? तर आपल्याकडं आता तसं काय नसतंय, जर तुमचं झाडाचं पोषण व्यवस्थित झालं नाही, त्याला जे काही ओरिजिनल खायला पाहिजे ते जर खालून जर अपटेक झालं नाही, ते मिळालं नाही, झाडाचं पोषण चांगलं झालं नाही, तर मग झाड लगेच रोगाला बळी पडतं. समजा एखादा माणूस सडपातळ आहे आणि त्याला दुसऱ्या गावात नेलं, त्याला वेगळ्या ठिकाणचं पाणी पाजलं तर त्याला सर्दी पडचं लगेच येतं, त्याला ते मॅच्युअर होत नाही. आणि जर माणूस सशक्त धड असेल, त्याला काही दिलं तर त्याला काहीच होत नाही. तसं जमिनीचं झाडाचं पण आहे. झाडाला जर खाऊ पिऊ चांगलं जर घातलं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा कला फवारणीवर आहे. 5-10 हजाराची औषधं फवारतील पण त्याला खायला खाल्लं चांगलं देणार नाही. नुसतंच फावलं तर काही होत नाही. पैलवान करायचं म्हटलं तर त्याला तुपाच्या बॅरलमध्ये जर बुडवला तो पैलवान होणार नाही, त्याला चमच्याने थोडं खाऊ घालावं लागलं, पोटात जाईल तर तो पैलवान होईल. तसंच झाडाला क्वालिटीचं जर खाद्य जर दिलं आणि झाडामध्ये एक व्यवस्थित चांगली स्ट्रेंथ आणि ताकद तयार झाली तर झाड कुठल्याच रोगाला वातावरण पडतं, त्याला येऊ द्या, डांबरा येऊ द्या, खराटी येऊ द्या, काहीच येत नाही झाडावरती. म्हणून आपण जे ऑर्गॅनिक आपले प्रॉडक्ट आहेत ते दमदार आहेत, क्वालिटीचे आहेत. आपण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही केलेलं. आपण मार्केटमध्ये 7-8 वर्षापासून आहे, आपण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज केलं नाही. आपले प्रॉडक्ट चांगले असल्यामुळे झाड मुळातच किती वातावरण बाहेरचं खराब असलं, सगळ्याच्या बागावरती तेल्या, डांबऱ्या, खरड्या, पाकळी, कुजवा जरी आला असला, आपल्या ह्या प्लॉटवरती काहीच नाही आहे. कारण आपलं ओरिजिनल औषध आहे, क्वालिटी आणि त्यानं अपटेक चांगलं केलेलं आहे. त्यामुळं आपण विशेष असं ह्या डाळिंबाच्या बागावरती हे येऊ नये म्हणून प्रिकॉशन दिलेलं आहे. मग त्याच्यात जर आमचं प्रिकॉशन म्हटलं तर SP ॲग्रोटेकचं निमतेला अटॅक नावाचं एक औषध आहे. ते जर आपण 10-12 दिवसाच्या अंतराने 2 ml पर लिटर प्रमाणे जर स्प्रे जर केलं तर डाळिंबाला फिनिशिंग चांगलं राहते आणि कुठलाही खुजवा वगैरे, बसका, तेल्या वगैरे अट्रॅक्ट होत नाही. त्यानंतर आपण कळी काढण्यासाठी SP फ्लॉवर नावाचं औषध देतोय. ते दिल्यामुळे मादी कळीचे प्रमाण जास्त वाढतंय आणि ड्रीपमधून आपण रूट पॉवर दिलं तर पांढरी मुळी जास्त डेव्हलप होती. अशा खराब वातावरणामध्ये आपण वेगवेगळी आणि सरासरी आम्ही 10-15 दिवसाला पुजारी साहेबांच्या प्लॉटवरती व्हिजिट देत होतो. त्यांनी आमचं ऐकलं, आमच्यावर विश्वास ठेवला, आमची सगळी उत्पादनं वापरली आणि आज आपण समोर डोळ्याने त्याचा चमत्कार बघत आहात की झालंय काय. तर फळावरती 200-250 सेटिंग आहे, साईज चांगली झालेली आहे. सरासरी आपण जर बघितलं 300 ग्रॅमपासून 500 ग्रॅमपर्यंत डाळिंबावरती साईज गेलेली आहे. आणि अशा खराब वातावरणामध्ये पण ह्यांना
140 रुपये प्रति किलो आज दर मिळालेला आहे. सरासरी पुजारी साहेबांच्या प्लॉटवरती हे 3 एकर प्लॉट आहे, 12 झाड आहे ती. माझा अंदाज आहे 30 टन माल क्रॉस होईल जर आपण 140 रुपये रेट पर केजी जर 14 तरी 42 लाख रुपये होतील. 4-5 लाख रुपये ह्यांचा जर खर्च सोडला तर 30-35 लाख रुपये तरी अशा वातावरणामध्ये ह्यांना 100% मिळतात. तर SP ॲग्रोचे सोबत आपल्यासोबत होते, त्यांनी माहिती सगळी दिलेली आहे. खरं तर प्रोडक्शन पब्लिसिटीसाठी सगळं खरं ह्या गोष्टी होत असतात, पण महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यानं काय नेमकं केलंय तेच त्यांनी सांगितलेलं फॉलो केलं का हे आपण जाणून घेणार आहोत. काय नेमकं ह्याने दिलेली सगळी औषधं आणि त्याचा बागेवरती चांगला परिणाम झाला आहे की काय नेमकं तुम्हाला सांगायचं काय नेमकं SP ॲग्रोचे तुम्ही सगळे प्रॉडक्ट फॉलो केलेले आहेत? नाही सगळे सर बोललेत ना ते सर्व त्यांच्या शेड्यूलनुसार आपण फॉलो केलंय सगळं. आणि त्याचा रिझल्ट आता बघा ह्या फळामध्ये कसं दिसतं. म्हणजे साधारण एवढं वाटत नव्हतं मला पण की माल फुगल, पण मालानं बरीच ग्रोथ घेतली. मी सरांना वारंवार फोन करायचो, फुगल का नाही. सर फक्त शांतपणे सांगायचे तुम्ही थांबा तर त्याची वेळ आल्यावर बरोबर रिझल्ट दाखवत, आणि तो रिझल्ट आज दिसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे खरं सांगायचं तर मी एकटाच ह्या आश्रमात नसून आई वडील मिसेस अख्खं कुटुंब संग्राम पुजारी डॉक्टर आहे जनावरांचे माझा भाऊ, तो पण त्याचं सगळं बघून शेतात पण वेळ देतो. आणि हे सगळ्यांच्या मेळामुळं ही असं झालं. म्हणजे आता रिझल्ट बघायला भेटतो आपल्याला. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे SP ॲग्रोटेकच्या SP ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड बारामती यांनी जे सांगितले आता ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातला एकच मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की डाळिंब शेती करत असताना रासायनिककडे वळण्यापेक्षा किंवा रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक आणि जैविक खतं वापरली तर निश्चितपणानं शेतकऱ्यांना उत्पादन जास्त मिळेल. आणि तशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणानं SP ॲग्रोटेक बारामती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे यायला तयार आहे असं ते आपल्याशी संवाद साधताना तिने निश्चितपणानं सांगितले. खराब वातावरणात देखील कंपनी अशा पद्धतीची गॅरंटी घेऊ शकते आणि शेतकऱ्याच्या आर्थिक किंवा प्रपंचात संसारात डाळिंबाच्या माध्यमातून उत्पादन वाढवू शकते आणि शेतकऱ्याला हातभार लावू शकते, एवढं निश्चित. कॅमेरामॅन रत्नतेज शिरसटसह मी रमेश शिरसट, शेटपळ.